मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रविराज घरामध्ये सर्वांसमोर तन्वीवर रागवतो आणि तन्वीला बोलतो, तन्वी, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे, तू मला त्याचे उत्तर दे. आणि त्यावेळेस तन्वी अतिशय घाबरते. प्रताप मध्ये येतो आणि तो रविराजला शांत करतो आणि बोलतो, रविराज नको, आपण नंतर बघूया. आणि तेव्हा तन्वी देखील तिथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा त्या टेलरकडे गेलेला असतो आणि तो त्या घरातला फोटो पाहून विचारतो, ह्या फोटोतली ही लहान मुलगी कोण आहे? तेव्हा टेलरची पत्नीही त्याला सांगते, ही आमची मुलगी आहे. 20-22 वर्षापूर्वी ती घरातून हरवली आहे आणि तेव्हापासून अद्याप ती आम्हाला भेटलीच नाही. आणि तेव्हा अर्जुन बोलतो, चला, मी तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे, माझ्यासोबत चला. असे बोलून तो त्या टेलर व त्याच्या पत्नीला घेऊन सुभेदारांच्या घरी जातो. आणि त्यावेळेस आपण पाहतो मैपत आणि नागराज हे अर्जुनला नजर ठेवून असतात आणि दोघेही आनंदित होतात. दोघे एकमेकाला टाळी देऊन बोलतात, आता सायलीची तर वाटच लागली. आणि आपण पाहतो अर्जुन हा त्या दोघांना घरी घेऊन जातो आणि सायलीला बोलतो, सायली, आता तुझी प्रतीक्षा संपली आहे. आणि तेव्हा सायली हा विचारते, हे कोण आहेत? आणि अर्जुन सांगतो, हे तुझे खरे आई बाबा आहेत. आणि त्यानंतर त्या दोघांना पाहिल्यानंतर सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तन्वी देखील विचारामध्ये पडलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने ज्या 2 व्यक्तींना घरी आणलेले आहे ते सायलीचे आई बाबा नसून प्रियाचे आई बाबा आहेत. हे सत्य अर्जुन समोर उघड होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.